भाजपमधली अंतर्गत खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे। मागून येणाऱ्यांना आधी संधी मिळते हे वाईट आहे। एकनाथ खडसे आणि माधुरी मिसाळ यांच्यातली चर्चा ही रेकॉर्ड झालेली आहे आणि भाजपमधली अंतर्गत खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे। आणि यानंतर पुढची बातमी आपण पाहूयात। विधिमंडळामध्ये चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये भेट झाली आहे। उद्धव ठाकरेंचं आगमन झाल्यावर चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केलं आणि चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांचं ॲडव्हान्स मध्ये अभिनंदन केलं। अधिवेशनाचा पहिला दिवस गाजतो तो विरोधका आणि सत्ताधाऱ्यांमधल्या खडाजंगीनं, पण आजचा दिवस मात्र वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे। कारण का आज एक वेगळं चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळालं। तणावमुक्त असं वातावरण विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये दिसून आलं। तर एकीकडे या भेटीची चर्चा असताना दुसरीकडे विधिमंडळाच्या लिफ्ट जवळ फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र आले। फडणवीस ठाकरेंसह मिलिंद नार्वेकर, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड सुद्धा याच लिफ्टमध्ये होते। या लिफ्ट समोर उभं राहिल्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काही क्षण बातचीत झाली आणि त्यानंतर त्यांनी लिफ्टने एकत्र प्रवास केला। लिफ्टमधून वर आल्यानंतर मात्र उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांशी काहीही बोलले नाहीत आणि दोन विरुद्ध दिशांना हे दोन्ही नेते निघून गेले। पण सध्या विधिमंडळामध्ये झालेल्या या भेटींची महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र जोरदार चर्चा सुरू आहे। या भेटी डिकोड केल्या जात आहेत, या भेटींचे अन्वयार्थ लावले जात आहेत। अर्थात या भेटींमागे नेमके काय हेतू होते किंवा या भेटींमधून पुढे नेमकं काय उद्भवतंय हे नजीकच्या काळात कळेल। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, जसं आपण म्हणतोय की पहिला दिवस हा खरं तर सत्ताधारी आणि विरोधकांच्या खडाजंगीचा असतो, पण आजचा दिवस चर्चेत आहे मनमोकळ्या गप्पांमुळे, तणावमुक्त वातावरणामुळे। नक्कीच ज्या प्रकारे आपण सकाळच्या वेळी बघितलं, ज्या प्रकारे विरोधक आक्रमक झाले होते, पायऱ्यांवर आंदोलन करत होते, त्यानंतर सभागृह सुरू झाला आणि सभागृह सुरू होतं म्हणजे विधानसभेचं सभागृह सुरू झाल्यानंतरच ते समाप्त झालं आणि त्याच्यानंतर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं चंद्रकांत पाटील हे विरोधी पक्ष विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या केबिनमध्ये गेले, जिथे शिवसेना ठाकरे गटाचे सर्व आमदार उपस्थित होते, उद्धव ठाकरे सुद्धा तिथे उपस्थित होते। त्या सगळ्यांना त्यांनी चॉकलेट दिलं, चॉकलेट देऊन त्यांचं स्वागत केलं। संसदीय कार्यमंत्री आहेत चंद्रकांत पाटील, त्यामुळे एक प्रोटोकॉलनुसार त्यांनी त्यांचं स्वागत केलं। त्यासोबतच हलकी फुलकी चर्चा। वेदांत, थोडंसं तुला थांबवते। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, आपण पाहतोय एकीकडे चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंची भेट, दुसरीकडे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांची भेट। कसे अर्थ लावायचे या भेटींचे? हे पहा, दोन्ही नेते किंवा दोन्ही पक्षाचे नेते याला कोइन्सिडन्स म्हणतील, कारण एकाच सभागृहामध्ये दोन्ही नेते पोहोचले आणि दोघांची वाट एकच होती, त्यामुळं ते एकत्रित आले असतील। मात्र याला जसं आपण म्हणालो की याला डिकोड करण्याचा प्रयत्न सगळ्या बाजूने होईल, कारण ज्या प्रकारे महाविकास आघाडी आणि महायुती एकमेकांसमोर उभी आहे, ज्या प्रकारे लोकसभेला देखील अशा चर्चा होत्या की पुन्हा उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्रित येणार का, महाविकास आघाडीमधला जी चर्चा होती किंवा ज्या राजकारणामध्ये आपण म्हणतो की, आणि खास करून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी काही कोण कोणासोबत येईल हे सांगू शकत नाही। आता तरी महाविकास आघाडी एकजूट आहे, एकमूट आहे। मात्र ज्या प्रकारे आत्तापासून संजय राऊत मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचं नाव सुचवतायत, नाना पटोले एका बाजूला आशा धरून आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये समजा लोकसभेसारखं यश मिळालं तर काँग्रेसला अपपर्याय नसेल, कारण काँग्रेस एक मोठा पक्ष होता। दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळे या पहिल्या महिला मुख्यमंत्री होतील अशा चर्चा आहेत। या सगळ्या बाबी जर पाहिल्या तर तिन्ही पक्ष प्रयत्न करतील एकत्र राहण्याचे,
पण शेवटी मुख्यमंत्रीपद हे सर्वात महत्वाचं असतं. याच मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे आणि भाजप एक वेगळे झाले आणि आता ज्या प्रकारे महायुतीमध्ये अजित पवारांसंदर्भातले जे प्रश्न उपस्थित होत आहेत, एकनाथ शिंदेंचं परफॉर्मन्स पाहता, भाजपचा परफॉर्मन्स पाहता, जी समीकरणं आहेत राज्य काबीज करण्याची, ती समीकरणं दोन्हीही महायुती आणि महाविकास आघाड्यांसाठी एक आव्हानात्मक असणार आहे. यामुळं या भेटीगाठी पुढे होत राहतील. या भेटीगाठीच्या माध्यमातून बार्गेन पॉवर वाढवण्याचा प्रयत्न सगळे पक्ष करतील. म्हणून आता उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषदही आहे, त्यामध्ये ते याला कोइन्सिडन्सच म्हणतील. मात्र ज्या प्रकारे संसदीय कार्यमंत्री म्हणून चंद्रकांत पाटलांची भेट, त्यानंतर एकत्रित एका लिफ्टमध्येचा हा प्रवास, त्याला राजकीय दृष्टीनं बऱ्याच चष्म्यातनं पाहिलं जाईल. राजकीय वर्तुळामध्ये याला एक वेगळं चर्चा होईल किंवा वेगळ्या चर्चांना उधाण मिळेल. म्हणून ह्या भेटीगाठी आता पुढचे 1-2 महिने अशा महत्वाच्या नेत्यांची होतच राहणार आहे. त्याला अनेक प्रश्न, त्या प्रश्नांची अनेक उत्तरं समोर येतील. म्हणून आता या भेटींच्या माध्यमातून चर्चा होऊ द्या, अशाच प्रकारचं एक मत सगळ्या नेत्यांचं असेल. मात्र ज्या प्रकारे दबाव तंत्र, बार्गेन पॉवर वाढवण्यासाठी प्रयत्न होईल, त्या प्रयत्नांमध्ये अशा या भेटीगाठी एक महत्वाचा रोल प्ले करतील. आणि म्हणूनच संसदीय कार्यमंत्री म्हणून जाणं, तिथं अभिनंदन करणं, त्याचबरोबर दोन्ही नेत्यांचं एकत्रित एका लिफ्टमध्ये प्रवास करणं बऱ्याच चर्चांना उधाण देणार हे निश्चित. गणेश, विनंती की तुम्ही सोबत राहा. यानंतर पुन्हा एकदा जाऊयात. वेदांत नेब आपल्यासोबत आहे. वेदांत, नक्की ज्या प्रकारे आपण प्रज्ञा राजकीय दृष्टिकोनातनं या सगळ्याकडे कसं बघायचं हे गणेश ठाकूर यांनी सांगितलं. मात्र जो प्रसंग घडला, म्हणजे पहिल्या प्रसंगामध्ये चंद्रकांत पाटील हे विरोधी पक्ष नेत्यांच्या कॅबिनमध्ये आले आणि जसं मी सांगितलं की जसं चॉकलेट उद्धव ठाकरेंना आणि इतर ठाकरे गटाच्या आमदारांना चंद्रकांत पाटील यांनी दिलं, तसंच उद्धव ठाकरेंनी सुद्धा पेढा चंद्रकांत पाटील यांना भरवला आणि त्यावर त्यांनी सांगितलं की लोकसभेच्या विजयाचे आम्ही हे पेढे वाटतोय. त्यामुळे एक हलकी फुलकी चर्चा झाली. मात्र त्यावर एक टोला सुद्धा उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या, आपण जर व्हिडिओ नीट ऐकला तर त्यामध्ये कळेल की महाराष्ट्राला चॉकलेट देण्याचं काम तुम्ही करताय. त्यामुळे हलकी फुलकी चर्चा, हलका फुलका विनोद तिथे झाला. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांचं अभिनंदन केलं. आता याकडे कसं बघायचं ते सुद्धा आपण बघितलं पाहिजे, कारण आताच विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. पदवीधर चे उमेदवार, मुंबई पदवीधरचे उमेदवार अनिल परब होते. असं असताना निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच एक प्रकारे अभिनंदन चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांचं केलं. त्यामुळे हा संपूर्ण जर आपण व्हिडिओ बघितला तर त्यामध्ये हलकी फुलकी चर्चा होती, मात्र त्याचे राजकीय अँगल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि दुसरं जसं आपण दुसरा व्हिडिओ बघतो ज्यामध्ये सभागृह सुरू होत होतं, ज्यामध्ये उद्धव ठाकरे सभागृह उपस्थित लावण्यासाठी जात होते आणि त्याच वेळेस एका बैठकीतनं देवेंद्र फडणवीस लिफ्ट जवळ आले आणि त्यानंतर दोघे जणांनी या लिफ्टचा प्रवास केला. थोडीफार चर्चा झाली, अगदी 1-2 मिनिटं ही चर्चा झाली आणि त्यानंतर सभागृहाच्या दिशेने उद्धव ठाकरे निघाले. त्यामुळे जसं गणेश ठाकूर म्हणाले की राजकीय चर्चा होतीये की लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्या प्रकारे दोन्ही गटाकडनं, दोन्ही पक्षांकडनं, महायुती महाविकास आघाडीकडनं ताकद दाखवली जाते आणि यामध्ये अशा प्रकारची भेटी भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या होत आहेत. त्यामुळे नक्कीच चर्चा होत आहेत. मात्र यावर आता उद्धव ठाकरे त्यांनी सांगितलं की मी 1 वाजता यावर सविस्तर बोलेल, नेमका काय हा प्रसंग घडला तो. वेदांत, तू सोबत राहा. आपण पुन्हा एकदा गणेश ठाकूर यांच्याकडे जाऊयात. गणेश, या सगळ्यामध्ये चर्चा होतीये ती चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांचं ॲडव्हान्स अभिनंदन केल्याची. म्हणजे एकेका जागेसाठी खिंड लढवणारी भाजप आता ॲडव्हान्स अभिनंदन करायला लागली आहे आपल्या विरोधी नेत्याचं. अगदी बरोबर प्रज्ञा, हे आधी कधीच पाहिले नाहीये. भाजप प्रत्येक निवडणूक, ती छोटी निवडणूक जरी असली ती पूर्ण ताकदीनं लढते आणि असं आधी कधी पाहिलं नाही की निकालाच आला आणि आधीच आपण ॲडव्हान्समध्ये अभिनंदन करतो. आणि म्हणूनच या चर्चा आहेत. आता भाजपचे आता कोण छोटे मोठे नेते नाही तर मंत्री आणि एकेकाळी राज्याचे अध्यक्ष राहिलेले, प्रदेश अध्यक्ष राहिलेले चंद्रकांतदादा पाटील असं विधान करतायत. आणि म्हणूनच कुठे ना कुठेतरी भाजपमधील अंतर्गत देखील या विधानाला त्याच्याबद्दल कोणाची नाराजी असू शकते, त्याच्याबद्दल कोणाचं एक वेगळं मत असू शकतं. त्याच्याबद्दल अशा प्रकारे एका मंत्र्याने जाऊन अभिनंदन करणं हे कितपत योग्य आहे याबद्दलही चर्चा होणार हे निश्चित. पक्षश्रेष्ठी या व्हिडिओला कसं पाहते हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल.
मात्र जसं आपण म्हणतोय की 30 वर्ष एकत्रित यांनी संसार केला, मागील 5 वर्ष हे वेगळे राहिलेत किंवा दोघांची वाट वेगळी राहिली आहे. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे कधी कोण विचारही करू शकत नाही असे प्रसंग म्हणा किंवा अशा घडामोडी घडलेल्या आहेत. म्हणून विधानसभेला जसं मी म्हणतोय प्रत्येक पक्ष आपली बार्गेन पॉवर वाढवण्याचा प्रयत्न करेल. प्रत्येक पक्ष आपल्यासाठी जास्त जागा, आपल्यासाठी महत्वाची पदं घेण्यासाठी कोणतेही प्रयत्न करतील किंवा कोणाशी चर्चा करतील. म्हणून ह्या भेटीगाठी आता तर सुरुवात आहे. आता ह्या अधिवेशनामध्ये आणखी अशा काही भेटीगाठी आपल्याला पाहायला मिळतील, आणखी असे काही प्रसंग आपल्याला पाहायला मिळतील ज्यामध्ये राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होईल की हे होणं शक्य आहे का, हे होऊ शकतं का. जसं मी म्हणालो की आतापासूनच महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपद कोणाकडे असेल, चर्चा कोण असेल याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये जागा कोणाचं नेतृत्व असेल याला चर्चा आहे, जागा किती असतील याला चर्चा सुरू झालेली आहे. म्हणून सगळ्यांचं आपल्या पक्षाचं अनालिसिस करत आपल्यासाठी विन विन सिच्युएशन कोणती आहे, कोणासोबत गेलो तर चांगले समीकरण बसतील, कोणासोबत असलो तर चांगले मतं मिळतील, चांगले नंबर्स येतील, या सगळ्या बाबी पाहिल्या जातील. आणि त्यानंतर जर माझा बॉल ह्या कोर्टमध्ये व्यवस्थित बसतोय तर तिथंच जाण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाचा असणार आहे. आता तरी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती हा सामना आहे. तिन्ही पक्ष तो आपल्या आपल्या गटामध्ये किंवा आपल्या आपल्या ग्रुप्समध्ये एकत्रित आहेत. मात्र निवडणूक येता बार्गेन करण्याचा प्रयत्न सगळ्यांचा असणार आहे आणि त्यावेळी अशाच प्रकारच्या भेटी पाहायला मिळतील आणि अशाच प्रकारच्या भेटीगाठी बरंच काही बोलून जातील आणि एक वेगळा मार्ग सगळ्यांसाठी खुलाही करून जातील. प्रज्ञा, गणेश, तुम्हाला विनंती की तुम्ही सोबत राहा. दरम्यान चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यात भेट झाली तेव्हा संभाषण काय झालं आपण ऐकूया. आज काहीच नाही ना. आम्ही आमच्या एकटी जागाला वन पेढे वाटतो दादा. आम्ही एकटी जागाला लोकसभेच्या वन पेढे वाटतो. ते मी यांचा ऍडव्हान्स मध्ये वाटतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.